कोल्हापुरातल्या शिरगाव येथील महिला सरपंचांची अनैतिक संबंधातून हत्या करून त्यांचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी भिवंडीत आणण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या महिला सरपंचांचा मृतदेह भिवंडीतून ताब्यात घेण्यात आलाय। सुरेखा शिवाजी न्यारे असं 40 वर्षांच्या हत्या झालेल्या महिला सरपंचांचं नाव आहे। प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील असं या हत्या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला सरपंच सुरेखा नारे आणि आरोपी प्रकाश पाटील यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते। त्यामुळे सुरेखा यांनी प्रकाशकडे त्यांच्यासोबत लग्नासाठी तगादा लावला होता आणि त्याच कारणावरून सुरेखा त्याला धमकावत होत्या असाही एक आरोप आहे। त्याच रागातून प्रकाश पाटीलने शनिवारी सकाळी आपल्या गावातील शेतात सुरेखा न्यारे यांची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने सुरेखा यांचा मृतदेह आपल्या इको कारच्या डिकीत ठेवून तो भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात आपल्या नातेवाईकांकडे मंगळवारी पहाटे पोहोचला। प्रकाश पाटीलच्या नातेवाईकांना हत्येची माहिती मिळताच त्यांना या धक्कादायक हत्येची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना दिली। नारपोली पोलिसांच्या पथकानं कशेळी गावात दाखल होऊन सुरेखा न्यारे यांचा मृतदेह आणि आरोपी प्रकाश पाटील यांना ताब्यात घेतलं।